देखील भारतीय जनता पक्षाचा बुलंद आवाज म्हणून आपण महेशभाई पाटील यांच्याकडे नेहमी पाहत असतो. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे आमचा महेशभाई पाटील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सुपर ओव्हरला होते सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा या सुपर ओव्हरचा थरार ऐकण्यासाठी डॅशिंग कॉमेंटेटर ओमकारजी शेट्टे सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. महेश दादा आलाय सोबत सुपर ओव्हर घेऊन आलाय. चला या जाऊया सुपर ओव्हर. वेलकम बॅक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती विकेट आणि ऑल आउटचा धोका. आता आलाय ऑल आउटचा धोका. टीम शिवशक्ती कडावला. फलंदाज झालेत बाद. आली विकेट. कुशल गुरव बॅक टू डग आउट. आज सोमवार आहे, काल होती महाशिवरात्री, बट कानोर अगदी या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आली आहे. चला कानोर बोला गणपती बाप्पा. प्रचंड क्राऊड आलाय आज. अर्ध्या गावात जणू काही कर्फ्यूज लागलाय. ज्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक मैदानावरती उपस्थित झालेत. न्यू बॅटर ज्यानं मागच्या सामन्यात तुफानी बॅटिंग केली. सुपर ओव्हर मध्ये नंबर 3 वरती तो आलाय. नॉन स्ट्रायकर इनला साळून घ्या. त्याला स्ट्राईक मिळेल की त्याच्या आधी कहाणी खतम करेल ऋतिक ऑल आउट करून. कारण सुपर ओव्हर 6 बॉल 2 विकेट गेल्या. टीम ऑल आउट. हे सगळे प्रेक्षक तुम्ही पाहताय मयूर ग्रुप त्या ठिकाणी उपस्थित आहे. स्वतः प्रतीक दादा पिसेकर त्यांच्या बाजूला, छोटा मयूर त्याच्या बाजूला. या स्पर्धेसाठी अफाट ज्याची मेहनत आहे आपण पाहता. अनिकेत कुलकर्णी आणि अनिकेत हरजी त्यांच्या सोबत. समोर एकदम डॅशिंग येलो टी शर्ट मध्ये तुम्ही पाहाल काय पर्सनॅलिटी आहे कुणाल भाईचे. जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे. प्रतीक दादा मयूर दादाच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. अनिकेतच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे. कारण त्यांना माहिती आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्व कुणी जिंकलंय तर फाकता मयूर ग्रुपनं. बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडने खेळले. हे चांगलं केलंय प्रकाशनं. आणलं स्ट्रायकर एंडला. कल्पेश साळून केला. एक सिंगल, एक विकेट, 1ला 1 बाद. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर. थोडा जास्तच वाट पाहावी लागली आहे कारण मॅच देखील तितकीच मोठी आहे. श्री हर्ष लवन, जयशंकर चांदई आणि त्यांना फाईट करणाऱ्या वांगणी परिसरातील एक सर्वाधिक ताकदीचा संघ स्वर्गीय जयवंत तरे जय हनुमान ढवळे पाडा. आएगा ना मजा उस मुकाबले में भी. कुठेही जाऊ नका. एका बाजूला नरेंद्र गुमारे आणि परेशदा चौधरी त्यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला ढवळेपाडा. समोर डीप मध्ये लॉंग ऑन. एक सिंगल मिस फील्ड. दुसऱ्या धावेची हिंमत झालेली नाहीये. 2500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबत जोडलेत. याच मैदानावरती कडाव अगदी बॉल आउट पण खेळली आहे. त्याच मैदानावरती कडाव चॅम्पियन आणि रनर अप पण आहे. त्याच मैदानावरती कडाव परत आली आहे आणि परत कडाव खेळते. इकडे सुपर ओव्हर. संघर्ष आणि कडाव आणि जगन्नाथ क्रीडा संकुल याचं एक अतूट नातं आहे. पण या मैदानावरती त्यांनी जे कमावलंय त्या अनेकांची स्वप्न आहेत. त्यामुळे ती स्वप्न ताज टिकून ठेवायला मेहनत जास्त करावी लागते. राजा आणि किंग मेकर कुणीही बनतो ते टिकून राहण्यासाठी आयुष्यात घाम आणि काम दोन्ही करावं लागतं. लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला बॉल. एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धाव फलकावरती 4 बॉलचा खेळ झालाय. धावा झाले 3. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर लगातारच्या 3 सिंगल. मयूरदादा पिसेकर यांनी पाहिलेली स्वप्न आज सत्यामध्ये साकार होताना. प्रतीक दादा पिसेकर यांनी पाहिलेली अफाट ग्राउंडसाठी घेतलेली मेहनत आणि क्रीडांगण त्या मेहनतीला, त्या घामाला, त्या परिश्रमाला साथ देताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नपूर्तीचा सोहळा. आणि सध्या सुपर ओव्हर ऑन साइडला अगदी कुणीही मारतं. बॅकवर्ड पॉइंटला जो मारतो ना तो साळुंके असतो. इथे सेकंडचा कॉल. रनआउटचा धोका. ओव्हर थ्रो. ओ व्हॉट अ स्टॉप. काय थांबवलाय बॉल. पडला, धडपडला, शेवटपर्यंत मात्र लढत राहिला. बॉल अडवला, अन्यथा मागे बॅकअप नव्हतं. इथे 2 मिळाले, तिथे 6 रन मिळू शकले असते कारण आता झाला होता ओव्हर थ्रो. धावफलकावरती 5. परत सुपर ओव्हर झाली, परत खेळवली जाईल आणि त्यानंतर मात्र जो निर्णय येईल थोडाच वेळात प्रतीक दादा अनिकेत आपल्यापर्यंत पोहोचवतील. सुपर ओव्हर जर परत टाय झाली अजून एक वेळा खेळवली जाईल. बट जर सेकंड टाय झाली तर थोडी वाट पाहू आपण. अजूनही येईल मेसेज आपल्यापर्यंत येईल. हे सत्र संपाच्या आतमध्ये येईल आणि याच दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालंय एक डॅशिंग नगरसेवक शैलेश दादा भोईर यांचं स्वागत आहे. शैलेश दादा आपलं या व्यासपीठावरती. सुपर ओव्हर जी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल
धावफलकावरती धावा 5, अंतिम बॉल बाकी आहे. बॅटच्या समोर होता, खेचलाय लॉंग ऑनला. ओ टॉस झाला बॉल. फिल्डर्स देखील उंच झेप घेत आहेत. सेकंडचा कॉल, रन आउट. ऑल आउट झाली आहे सुपर ओव्हर मध्ये टीम. रन्स बनलेत या ठिकाणी आपण पाहताय 6 आणि बनवायच्यात कान्होरला तिसऱ्या फेरीत जाण्यासाठी 7 बनवायच्या होत्या कडावला, त्या कान्होरनं थांबवल्या. तिकडे आल्या 6. मॅच झाली सुपर ओव्हर. सुपर ओव्हर मध्ये कडावनं बनवले 6, कान्होरला जिंकायला पाहिजे. आता धावा 7. काही सन्मान व्यासपीठावरती केल्या जातील. आपल्याकडे वेळ आहे, लगेचच जाऊया आपल्या समालोचक मित्रांकडे. तिकडे उपस्थित आहेत महेशजी दुए सर, राहुल चव्हाण सर आणि युवा समालोचक मित्र प्रथमेश ठाकूर. इट्स ओव्हर टू यू. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नुकताच या ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेचे डॅशिंग नगरसेवक सन्माननीय शैलेशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. हा सामना सुपर ओव्हरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 7 धावांचं टार्गेट आहे. गिरीजा 11 कानोर बॉईज कानोर टीमला जर हा सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हर झाला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी काही जे नियम आहेत, अर्थातच जे आता गोलंदाज जो मात्र वापरला गेलेला आहे तो गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकणार नाही आहे. जे बॅटर्स या ठिकाणी बॅटिंग ज्या बॅटर्सने केलेली आहे ते बॅटर्स सुद्धा नसेल, नव्याने तुम्हाला त्या ठिकाणी बॅटर्स द्यावे लागतील. ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीनं देण्यात आलेल्या. लक्षात असू द्या, दोन्ही टीम एका बाजूला शिवशक्ती कडाव आणि दुसऱ्या बाजूला गिरीजा 11 कानोर बॉईज कानोर. जबरदस्त मॅच. खरं तर आपण पाहतो अशी तिसरी रजनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये झालेला हा सुपर ओव्हरचा सामना प्रेक्षकांना या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय हवंसं वाटणारं हे क्रीडांगण आणि त्यावरती असे सामने जर रंगतदार स्थितीमध्ये निर्माण झाले तर मात्र प्रेक्षकांची तुडुंब गर्दी स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 हे दमदार पर्व. सुपर ओव्हरच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आवाज ऐकूया सन्माननीय ओमकारजी शेट्टे सरांचा. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे, ऐकूया डीजे रॉनीला. एक गोष्ट, या स्पर्धेचा पहिला बॉल आउट झाला पहिल्यांदा कडा विरुद्ध जाई. माइक्रोफोन अपने ही हाथ में था. सुपर ओव्हर झाली आरसीसी पेठ भादवड, अपने ही हाथ में था. आज पण झाली आहे सुपर ओव्हर, ती पण आली आपल्याच वाट्याला. खतरनाक होत आहे तिकडे मॅचेस. मयूरदादा, प्रतीक दादांना पाहिलेली सगळी स्वप्न की एक चांगलं आणि फेअर क्रिकेट पाहायला हवं. एक विनंती आहे आमच्या तमाम लाडक्या प्रेक्षकांना, खेळाडूंना. आजवर स्पर्धा आपण अनेक खेळता, मध्ये ज्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ग्रामीण खेळाडूंना इंटरनॅशनल लेवलचा फील मिळतो आणि हे आयोजन स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांचं बदलापूरकर आवडत असेल तर एकदा या 2 भावांसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. कारण या दोन्ही बंधुराजांमुळेच आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणाणून गेलाय. फक्त नावच काफी आहे. मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 6 मध्ये पाहिजे 7. मॅच ऑन 3, 2, 1. ओपनिंग पेअर मैदानावरती झाली आहे दाखल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय मिस्टर ISPL रिटर्न नीतू माळी, ज्यानं याच मैदानावरती घडवला होता इतिहास. 6 मध्ये रन पाहिजे होती फायनल मॅच आणि प्रतिस्पर्धी टीमला 1 ज्यानं टाकलं होतं या स्पर्धेमध्ये मेडन षटक, तो नीतू माळी बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 7 थांबवेल का? डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, समोर लॉंग ऑफ, शॉर्ट कव्हर, ऑन साइडला लॉंग ऑनला कुशल गुरव. एक आहे मिड विकेट, एक आहे डीप मध्ये तुम्ही पाहताय इन फ्रंट ऑफ दी सेंटर. 3, 2, 1 लेट्स प्ले. करूया मॅचला सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन तुम्ही पाहता तेजस, मयूर दादा, त्यांच्या सोबतीनं सम्राज्ञी, तिथे बाजूला महेश दादा आणि नगरसेवक शैलेश दादा. पहिला बॉल ऑन साइडला आला, एक सिंगल मिळेल. जास्त धोके पत्करले जाणार नाही कारण माहिती आहे 2च विकेट हातात आहेत. बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. बॉल 5, रन पाहिजे. या ठिकाणी 6 ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ही मयूरदादा पिसेकर यांची लाडकी कन्या सम्राज्ञी. तिच्याच नावाने खेळला होता जाई संघ आणि तेव्हा झाली होती या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर. नीतू माळी
बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या बॉलवरती आली सिंगल, बॉल बाकी आहे 5 रन पाहिजे मैदानावरती 6. प्रचंड प्रेक्षकांचा क्राऊड, प्रत्येक स्टँड मध्ये गजबजून प्रेक्षक राजा आलाय स्पर्धा पाहण्यासाठी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. चाललाय बॉल, फाईन लेग, बाउंड्री, लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. तुम्ही करायचं जे काही करा, महेश दादाचा आहे दरारा. थँक्यू डीजे. कानोरगावचे विद्यमान सरपंच अरुणजी राऊत यांचं देखील शुभागमन झालंय. व्यासपीठावरती मॅचचा ते आनंद घेत आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. बॉल शिल्लक आहे 4 रन्स पाहिजे मैदानावरती. इथनं 2 समीकरण मैदानावरती इथनं सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. चार बॉल 2. चार बॉल आणि 2 धावा. धाव फलकावरती धावा 5. 4 चेंडू आणि 2 ची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटका देईल पुढचा बॉल. नीतू माळी विकेट काढेल का? एक स्लिप लावलाय, हलक्या हाताने खेळायचा तो, कॅच झाली का ड्रॉप आणि रन्स देखील मिळाली. 1 ओव्हर थ्रो. ओ कहाणी खतम खतम खतम. टाटा बाय बाय कडाव. टीम गिरिजा 11 कान्होर तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम शिवशक्ती कडाव. धन्यवाद महेश दादा, खूप सारा वेळ आपण दिलात त्याबद्दल दादा आपलं आम्ही आभार व्यक्त करतो. थांबा 5 मिनिटं. टीम ढवळे पडला, दोन्ही टीम्स बाहेर येतील.